अरे चलवाले पण खाली उतरवलं होतं तुम्ही सर्वप्रथम इथे जमलेल्या माझ्या लहान थोरांना, मोठ्यांना, वृद्धांना, सगळ्यांना जामनेर मधल्या प्रत्येक भीमवादी विचाराच्या भीमाला जोपासणाऱ्या माझ्या बांधवाला क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम. हृदयातून जय भीम बोलत जा. नसा नसात कशाची सळसळी सुटली पाहिजे तेव्हा जय भीम बोललं पाहिजे. खरंय का नाही? जाणीव होते जय भीम जेव्हा जेव्हा आपण बोलतो का तेव्हा तेव्हा जाणीव होते की हा रक्तात, प्रत्येक श्वासात, घासात सगळा बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबाचा उपकार आहे. आता माझं अंबाजोगाईचं एक वाक्य एवढं व्हायरल झालं, एवढं तांडलं तांडलं तांडलं. अरे फाटलं की ते पाठून गेला की बाई डपडी बोलल्या, बाई हलकी बोलल्या. समाजामध्ये पुढे ठेवा. मला काय केलं माहिती का? तुला उभा केलं समाजाची प्रेरणा भेटण्यासाठी. पण आता आलं त्या गावात वाटतं की त्याला लपावं लागेल. ज्याला समोर केलंय सगळ्या समाजाला त्याला आपलं केलंय आणि ज्याला पुढे गेलंय त्याचं धोबीचं कुत्र घरचं घाटचं झालंय. अगं माय आधीच काय डबल काळ झालाय, त्याचं काहीच करू नाही राहिले. त्यानं समाजाची एकी दाखवण्यासाठी, समाजाला भडकून उठण्यासाठी कसेही शब्द काढले, मनवादी विचार लोकांमध्ये केले. तर माझ्या मातंग बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग शिक्षणाचा दिलाय. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. रोडावर रॅल्या काढण्यानं होत नसतं बंधूंनो. ये नीला समंदर और ये नीला आकाश है, ये कभी तुम्ही सजित नाही सकते. माझ्या बांधवांना माझं एकच सांगणं आहे की पैसे देऊन पब्लिकी जमा करू नका. बाबासाहेबाचे आपण उपकार मेले तरी ह्या शरीराचं संबड्याचं चप्पल जरी करून घातलं ना बाबासाहेबाला तरी ते उपकार फिटणार नाहीत. 4-5 डोके भदीर झाले, भ्रष्ट झाले, त्याच्या नादी लागू नका. भाषणातच रावड्या, त्यांना काय फिरायचं ते फिरू द्या. आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा, हे मी ज्यांच्या मनवादी डोके का त्यांनाच माझे हे शब्द लागतील. ज्यांच्या हृदयात बाबासाहेब आहे त्यांना हे शब्द लागणार नाहीत.